किती घालायची साधारण. नमस्कार, सिंपल लिव्हिंग विथ विद्या ह्या युट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते. आज ना आपण सुक्या भेळची चटणी बघायची. सुकी भेळ जी मुंबई चौपाटीपासून गल्ली बोळात सगळीकडे ठेलेवाल्यांच्याकडे जी असते ती भेळ, ती घरी सुद्धा केली जाते. पण बाहेरच्या भेळला जी चटपटीत चव असते ना, ती ज्या चटणीमुळे येते ना, ती चटणी कशी करायची ती आज आपण बघायची. सुक्या भेळची चटणी करण्यासाठी जे साहित्य घेतलेलं आहे ना, त्यामध्ये आपण ही थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून ठेवलेली आहे ती. त्यानंतर 7-8 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, पुदिन्याची काही पानं, अर्धा लिंबू घेतलेला आहे, साधं घरगुती मीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे काळं मीठ घेतलेलं आहे, चाट मसाला, आमचूर पावडर आणि जिरा पावडर. मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपल्याला ही कोथिंबीर घालून घ्यायची आहे, त्यानंतर पुदिन्याची पानं, त्यानंतर कढीपत्ता, या हिरव्या मिरच्या घालायच्या. ह्या पोपटी मिरच्या आहेत, ह्या कमी तिखट आहेत त्यामुळे मी जरा जास्त घेतलं. जर लवंगी मिरचीचा तुम्ही वापर करणार असला तर 4 ते 5 मिरच्या बास होतील. आता ही वाटीभर फुटाण्याची डाळ जी घेतलेली आहे ना ती घालून घेते मी. त्यानंतर हा चाट मसाला, त्यानंतर आमचूर पावडर, जिरा पूड, त्यानंतर काळं मीठ आणि आपलं हे घरगुती वापरातलं मीठ. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला हा अर्धा लिंबू आहे ना तो सुद्धा पिळायचा आहे. आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया. हे बघा, ह्या पद्धतीनं आपली ही भेळची चटणी तयार झाली. ही अशी मस्त कोरडी चटणी आपली तयार झालेली आहे. जर तुम्हाला वाटलं खूप ओलसर आहे किंवा काय कोथिंबीरचं प्रमाण चुकून जास्त झालं तर थोडीशी फुटाणा डाळ वाढवायची की लगेच आपली ही कोरडी अशी मस्त चटणी तयार होईल. फुटाणा डाळऐवजी जर तुम्ही ज्या चुरमुरेची आपण भेळ करतोय ना ते चुरमुरे पण मुठभर जर ह्यात घातले ना तरी सुद्धा कोरडी होते चटणी खूप, आणि काहीच कळत नाही आणि टिकायला सुद्धा मदत होते ती चटणी. भेळची चटणी आपली तयार झालेली आहे, सुक्या भेळची. पण आता आपण नुसती चटणी करून थांबायचं नाही, तर ती भेळ कशी करायची, त्यावेळेला चटणीचा वापर त्यामध्ये कसा करायचा आहे ते आता आपण बघूया. एक बाउल घेतलाय आपण इथं आणि त्यामध्ये मी आता सगळं साहित्य घालायला चालू करते. सुरुवातीला ना आपण हे चुरमुरे घेऊया, त्यानंतर खारे शेंगदाणे, खारी, फरसाण, त्यानंतर पापडी. आणि मी ना हे एका प्लेटचंच करायला लागले त्यामुळे मी सगळ्याचं प्रमाण कमी कमी घेतलेलं आहे. तुम्हाला मी दाखवत आहे की एका प्लेटसाठी आपल्याला किती चटणी वापरायची आहे किंवा कुठलंही साहित्य किती किती घ्यायचं. त्यानंतर ही कडक पुरी आहे, ती सुद्धा ना मस्त अशी चुरून घालायची. थोडा कांदा बारीक चिरलेला आहे. त्यानंतर ही कच्ची कैरी आहे, कैरीचा सीझन आहे त्यामुळे आपण ह्याचा थोडासा वापर करायचा. बारीक चिरलेला टोमॅटो, त्यानंतर ना शिजवलेला बटाटा, कोथिंबीर. आता ना आपण ह्याच्यावर हिरवी चटणी घालायची. ही जी भेळसाठी केली ना ही भरपूर तिखट असते, त्यामुळे ना घालताना तुम्ही जपून घाला. याची चव बघायची आणि त्यानंतर घालायची. त्याशिवाय लहान मुलं खाणार आहेत का कोण त्यावर ठरवा ही चटणी किती घालायची. साधारण एका प्लेटला एवढीशी बास झाली. छोट्या चमच्याने ना 1 चमचा किंवा अर्धा चमचा घातला तरी बास होईल. थोडासा लिंबू पिळा आणि ही 0 नंबरची बारीक शेव, आणि मग हे मस्त असं मिक्स करायचं. आपण अगदी हातानं चोळून जरी मिक्स केली ना तुम्ही तरी काही हरकत नाही, खूप छान चवीला होते. ती चटणी आहे ना ती सगळ्याला लागणं अपेक्षित आहे बस. त्यामुळे एक अशी चटपटीत अशी चव तयार होईल याची. लहान मुलांना जर द्यायचं असलं ना तर असा मस्त कागदाचा कोन करून घ्या आणि तो एका ग्लासमध्ये ठेवायचा आणि त्यानंतर ही केलेली भेळ आहे ती छान भरून घ्यायची. आता सुट्ट्या चालू आहेत ना, मुलांना रोज संध्याकाळी काहीतरी स्नॅक्स हवं असतं आणि बाहेरचं खायला बघतात. त्यापेक्षा जर आपण असं घरच्या घरी करून दिलं ना मुलं खूप खुश होतील. बरं, हे केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला भरपूर अशी बारीक शेव घालायची. तर ह्यामध्ये ना बारीक शेवची खूप टेस्ट छान येते आणि दिसायलाही सुंदर दिसते. थोडीशीच कोथिंबीर, त्यानंतर ह्या भेळची चटणी बघा मी एवढीशीच घेतली वरून भुरभुरायसाठी, एक छान टेस्ट येते. त्यामुळं ही अशी एक कडक पुरी आणि कैरीचा सीझन आहे ना त्यामुळे तिखट मीठ लावलेली अशी मस्त तोंडी लावायला त्याच्याबरोबर कैरी.
मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी हा मस्त असा एक पदार्थ आहे, ज्यासाठी गॅस वगैरे पेटवायची पण गरज नाही. फक्त घरातल्याच आहे त्या साहित्यांमध्ये टोमॅटो कांदा वगैरे घालून आणि ही चटणी जर तुम्ही करून ठेवलेली असली ना, 2-2 दिवसाला जरी मुलांनी तुम्हाला भेळ मागितली ना, तरी तुम्ही घरच्या घरी करू शकता. आणि ही आपल्याला स्टोअर कशी करायची ते पण मी दाखवते तुम्हाला. असा एखादा काचेचा किंवा चांगल्या टणक प्लॅस्टिकचा कंटेनर घ्या, टप्परवेअर वगैरे असलं तर, आणि त्यामध्ये ही चटणी काढून घ्यायची आणि या अशा हवाबंद डब्यामध्ये आपल्याला ती पॅक करायची आणि फ्रीजला ठेवून द्यायची. अशा कोणत्याही प्रकारच्या हवाबंद कंटेनरमध्ये हे व्यवस्थित स्टोअर करायचं. आमच्या कॉलनीमध्ये ना मागे हुरडा पार्टी झाली होती, त्यावेळेला मी ही भेळची चटणी करून नेली होती आणि सगळ्यांना भेळ दिली होती. खूप आवडली सगळ्यांना भेळ, कारण ती चटणी चटपटीत अशी झाली. ती चटणी मी जवळजवळ जानेवारीमध्ये केली होती आणि आता जवळजवळ 4-5 महिने झाले अजूनही ही चटणी अगदी आहे तशी आहे चवीला, काही त्याच्या चवीमध्ये फरक पडलेला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ही चटणी फक्त आपण भेळसाठीच नाही वापरायची, तर ही चटपटीत असल्यामुळे ना शेवपुरी, दहीपुरी, कुठल्याही प्रकारचे चाटचे पदार्थ जर तुम्ही केले त्याच्यावर थोडीशी भुरभुरली, अगदी कोशिंबिरीच्या पण वर जर भुरभुरली ना, अतिशय चवीला कोशिंबीर तुमची लागणार. दह्याचे कोणतेही प्रकार चालतील. मग काय, व्हिडिओ बघतानाच तोंडाला पाणी नक्की सुटलेलं असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही चटणी करून बघायची, खायची आणि मला मस्त मस्त अशा कमेंट द्यायच्या. थँक्यू.